मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण शिकणार आहोत मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी या पुस्तकातील 15 नंबरची कविता नदीचे गाणे। मुलांनो, नदीचे गाणे या कवितेचे कवी आहेत वी.म. कुलकर्णी। यांनी नदीचे मनोगत तसेच नदी काठचे जीवन याचं सुंदर वर्णन या कवितेमध्ये केलेले आहे। आपण आधी ही कविता वाचून घेऊयात। दरी दरीतून वना वनातून झुळझुळ मी वाहत येते, मी मंजुळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते। वसली गावे तीरावरती त्यांना भेटून जाते पुढती, लता वृक्ष किती काठावरती भूमीतूनी जे मला भेटती। फुलवेली मज सुमने देती, कुठे लव्हाळी खेळत बसती, कुठे अमृतरू माझ्यावरती शीतल आपली छाया धरती। पाणी पेऊनी पक्षी जाते, घट भरूनी कोणी जल नेती, गुरे वासरी जवळी येती, मुले खेळती लाटांवरती। मी कोणाची मी सर्वांची, बांधुनिया मज नेणाऱ्यांची, जेथे जाईन तेथे फुलवीन बाग मनोहर आनंदाची। कवी आहेत वी.म. कुलकर्णी। मुलांनो, इथे या चित्रामध्ये बघा तुम्हाला काय दिसत आहे, तर हे चित्र आहे नदीचं। तर या नदीमध्ये काही मुले पोहताना दिसत आहे, काही बायका पाण्याचे हंडे भरून घेऊन चाललेले आहेत, तसेच नदीच्या कडेला काही गाई वासरे पाणी पिण्यासाठी आलेले आहेत। नदीच्या कडेला झाडे सुद्धा आहेत आणि नदी गावातून वाहत चालली आहे। अशाच सुंदर कवितेचे वर्णन आपल्याला नदीचे गाणे या कवितेतून पाहायचे आहे। तर कवितेच्या पहिल्या कडव्यामध्ये दिलेला आहे, दरी दरीतून वना वनातून झुळझुळ झुळझुळ मी वाहत येते, मी मंजुळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते। तर इथे नदी म्हणत आहे की मी दरी दरीतून, दरी म्हणजे 2 डोंगर असतात आणि त्याच्यामध्ये जो गॅप असतो त्याला दरी असे म्हणतात। वना वनातून, वन म्हणजे जंगल, झुळझुळ मी वाहत येते, नदी कशी वाहते, झुळझुळ। मी मंजुळ गाणे गाते, आता इथे दिलेलं आहे मी म्हणजे इथे नदी दिलेलं आहे, मी मंजुळ गाणे गाते, तर नदी खरेच गाणे गाते का? नाही। तर नदी ज्यावेळेस वाहत असते त्यावेळेस नदीच्या पाण्याचा आवाज खळखळ असा येतो आणि त्यालाच म्हटलेले आहे की नदी मंजुळ गाणे गाते आणि नदी पुढेच धावत जाते। वसली गावे तीरावरती त्यांना भेटून जाते पुढती, लता वृक्ष किती काठावरती भूमीतून जे मला भेटती। या पुढच्या कडव्यामध्ये नदी म्हणत आहे की माझ्या तीरावरती, तीरावरती म्हणजे काठावर, वसली म्हणजे राहणे। तर नदीच्या काठावर गावे वसली आहेत, त्यांना भेटून जाते पुढती, नदी त्या गावांना भेटून पुढे पुढे जाते। लता वृक्ष किती काठावरती, नदीच्या काठावरती कितीतरी लता वृक्ष आहेत। तर इथे लता म्हणजे वेली, वृक्ष म्हणजे झाड, नदीच्या काठावर कितीतरी वेली आणि झाडे आहेत। भूमीतून जे मला भेटती, भूमी, भूमी म्हणजे जमीन, लता वृक्ष हे जे आहेत ते भूमीतून उगतात म्हणजे जमिनीतून उगतात आणि जमिनीखाली त्यांचे मुळं असतात आणि ते मुळं नदीला भेटतात। म्हणून इथे नदी म्हणत आहे भूमीतून जे मला भेटती। फुलवेली मज सुमने देती, कुठे लव्हाळी खेळत बसती, कुठे अमृतरू माझ्यावरती शीतल आपली छाया धरती। पुढे नदी म्हणत आहे
की फुलवेली मज सुमने देती. नदीच्या काठावर अनेक फुलवेली असतात आणि ते नदीवरती फुलांचा वर्षाव करतात. कुठे लव्हाळी खेळत बसते. लव्हाळी ही एक पाण्यावर वाढणारी वनस्पती आहे आणि ती नदीसोबत खेळत असते. कुठे अमृतरू माझ्यावरती. अमृतरू म्हणजे आंब्याचे झाड. शीतल म्हणजे थंड. छाया म्हणजे सावली. पुढे नदी म्हणत आहे की कुठे अमृतरू माझ्यावरती शीतल आपली छाया धरते. तर अमृतरू नदीवर शीतल अशी छाया धरत आहे. पुढचं कडवं पाहूयात. पाणी पेयोनी पक्षी जाती, घट भरुनी कोणी जल नेती. गुरे वासरे जवळी येती, मुले खेळती लाटांवरती. तर इथे पुढे नदी म्हणत आहे की पाणी पिऊनी पक्षी जाते. तर माझ्या काठावर पक्षी येतात आणि पाणी पिऊन जातात. घट भरुनी कोणी जल नेती. घट म्हणजे मडके. मडके भरुनी कोणी जल म्हणजे पाणी नेती. गुरे वासरी जवळी येती, मुले खेळती लाटांवरती. तर गुरे वासरी नदीच्या जवळ येतात पाणी पिण्यासाठी आणि मुले सुद्धा नदीच्या लाटांवरती खेळतात. तर इथं बघा चित्रात तुम्हाला मुले खेळताना दिसत आहे. काठावर गुरे वासरी पाणी पिताना दिसत आहे. काही महिला घट भरून घेऊन जाताना दिसत आहे. तसेच पक्षी सुद्धा चित्रात उडताना दिसत आहे. मी कोणाची मी सर्वांची, बांधुनी ही मज नेणाऱ्यांची. जेथे जाईन तेथे फुलविन बाग मनोहर आनंदाची. सगळ्यात शेवटी नदी म्हणत आहे की मी सर्वांची आहे. मला घेऊन जाणाऱ्यांचीही मी आहे आणि मी जेथे जाईल तेथे मनोहर आनंदाची बाग फुलवीन. मनोहर म्हणजे अतिशय सुंदर अशी आनंदाची बाग मी फुलवीन. तर मुलांनो, तुम्हाला ही कविता नक्कीच समजली असेल. तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.